ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कार्यकाळातील आपला दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवरती भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला असून यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने यंदा कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ ठाणेकरांवरती लादण्यात आलेली नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणेकर असल्याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचाही या अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामं ही सरकारच्या निधी आणि अनुदानावर सुरू असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता फारशी दिसून आली नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामं ही सरकारची निधी आणि अनुदानावरती सुरू आहेत. मागील वर्षी अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र यंदा 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये आपली विस्कटलेली आर्थिक घडी स्थिरावरती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालंय. नव्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य, स्वच्छता, शिक्षणावरती भर, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ शौचालय, शिक्षणाच्या विविध संकल्पना यामध्ये CBSE शाळा सुरू करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यामध्ये CBSE शाळा सुरू करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कळवा रुग्णालयाचा कायापालट देखील करण्यात येणार आहे. आयुक्तांनी ठाणेकरांच्या नजरेतून अर्थसंकल्प तयार केल्याचं पाहायला मिळालंय. त्यामध्ये वैद्यकीय सेवा, महापालिकेतील कामगार, सफाई कामगार इत्यादी बाबींवरती विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. शहर विकास विभाग आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये फारशी वाढ होताना दिसत नसल्याने गेल्या वर्षीच्या आर्थिक संकल्पामध्ये या दोन विभागांना जे उद्दिष्ट देण्यात आलं होतं तेवढेच उद्दिष्ट याही वर्षी या विभागांना देण्यात आलेलं आहे. याशिवाय मालमत्ता कर विभागाची वसुली समाधानकारक असल्याने या विभागाच्या उद्दिष्टांबाबत वाढ करण्यात आली नसल्याचं पाहायला मिळालंय. ठाणे महानगरपालिकेचा 2023-24 या वर्षाचा सुधारित आणि 2024-25 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प या ठिकाणी आज मी सादर केला. 2023-24 या वर्षाचा जो सुधारित अर्थसंकल्प आहे तो पूर्ण शेवटची रक्कम जर आपण बघितली तर 5,988 कोटी एवढ्या रकमेचा तो सादर करण्यात आलेला आहे. 2-3 यातली महत्वपूर्ण उद्दिष्ट आपल्याला पाहता येतील, ज्यामध्ये जे एकूण आपण महसूल उद्दिष्ट पकडलं होतं ते उद्दिष्ट आपण 98% अचीव केलं आहे. त्याचवेळी आपण एक काटकसरीची किंवा वित्तीय शिस्तीची बाब डोळ्यासमोर ठेवली होती. त्या दृष्टिकोनातून एकूण खर्च जो आहे तो खर्च मर्यादेमध्ये रोखण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यासोबतच भांडवली खर्चावरती अधिक भर देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. शासकीय निधी आपल्याला यावर्षी जो मिळाला तो शासकीय निधी अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला, त्यामुळे हे आपल्याला यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन काम घेण्यामध्ये मदत झाली. वसुलीच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्स मध्ये अमनेस्टी स्कीममुळे फार चांगली वसुली झाली आणि शहर विकास विभागाची वसुली चांगली झाली. त्याचवेळी पाणी पुरवठा विभाग ही चिंतेची बाब आहे, ज्यामध्ये वसुली अधिक चांगल्या पद्धतीने होणं आपल्याला आवश्यक ठरतं. एकंदर अर्थसंकल्पामध्ये यावेळी आपण जो फोकस ठेवलेला आहे तो महिला, ज्येष्ठ आणि युवा ह्या 3 गटांवरती फोकस ठेवलेला आहे. महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महिलांच्या बाबतीत फार महत्वाचे जे इनिशिएटिव्ह यावेळी आपण घेतलेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी जो आपला ठाणे परिवहनच्या बसेस आहेत त्यामध्ये 50% तिकिटामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. बचत गटांना शून्य व्याज कर योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही. म्हणजे बचत गटांना जिथपर्यंत आवश्यक आहे तिथपर्यंत आपण बजेट अवेलेबल करून देऊ शकतो आणि त्यांना मिळणाऱ्या कर्जावरती कुठल्याही प्रकारचं व्याज त्यांना देण्याची गरज पडणार नाही. मुद्दल ते बँकेला परत करतील, व्याज सबसिडीच्या स्वरूपात महानगरपालिकेकडनं दिलं जाईल. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे जो मुख्यमंत्री महोदयांनी प्रकर्षाने मांडला होता बजेटच्या तयारीमध्ये, त्यावेळी त्यासाठी तरतूद ठेवलेली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या सोबत महिला सुरक्षिततेबाबत आवश्यक बाबी महानगरपालिकेच्या वतीने केल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा TMTच्या तिकिटामध्ये 60 वर्षाच्या वरती, जे आजपर्यंत 75च्या वरती सूट होती ती आता 60च्या वरती दिली जाईल आणि पूर्णतः ते तिकीट माफ केलं जाईल. याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र किंवा डे केअर सेंटर जे आहेत ज्यामध्ये त्यांना केअरटेकर दिला जाईल. त्या ठिकाणी काही साधनं असतील मनोरंजनाची किंवा वाचनाची पुस्तकं असतील आणि एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी राहू शकेल. युवा वर्गासाठी रोजगार हा कळीचा मुद्दा आहे. रोजगार मेळावे जेव्हा शासन घेतं त्यावेळी महानगरपालिका म्हणून आपलं उत्तरदायित्व समजून
महानगरपालिकेच्या निधीमधून एक आपण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. जे कोपरीमध्ये रिसेंटली कौशल्य विकास विभागाने सुरू केलेलं केंद्र आहे त्याच धर्तीवरती हे केंद्र सुरू केलं जाईल. आणि रोजगार मेळावे जे इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने होणं गरजेचं आहे, त्यामध्ये महानगरपालिका सुद्धा पुढाकार घेईल आणि ते अधिकाधिक पद्धतीने मेळावे व्हावेत यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रयत्नशील राहील. लोकांची जे लोकांना ज्या श्रद्धास्थान आहे ते स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं स्मारक उपवनचा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच वेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते 24-25 मध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विणण्याचा एका बाजूला महापालिका प्रयत्न करत आहे. उद्यानांमध्ये ग्रंथालय दिलेली आहेत. त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे. झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केलाय. त्याचवेळी एक महानगर शहराचं, कारण शहरामध्ये आपल्याकडे फार जुनी 150 वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे, त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटिफाय केलेला आहे. त्या ठिकाणी TDRच्या माध्यमातून जवळपास 33,000 चौरस फुटाचा मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञही असेल, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई बुक, ऑडिओ बुक, लँग्वेज लॅब आणि एकंदर वाचक आणि लेखक संवाद, लेखनासाठी पोषक वातावरण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलंय. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नावाने ते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे. शहरामध्ये चालू असणारी भांडवली कामं जी आहेत ती पूर्णत्वाकडे महापालिकेचा भर आहे. मुख्यमंत्र्यांचं बदलतं अभियान हे जे आपण अभियान सुरू केलं होतं त्यातल्या ज्या 4 महत्वाच्या बाबी आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामध्ये शौचालयाची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता, परिसर स्वच्छता, शहर सुंदर बनवणं आणि रस्ते खड्डेमुक्त बनवणं या बाबींवरती तर भर दिलाच जात आहे. 214 आणि 391 कोटीचे पॅकेज, 605 कोटीचे ते 2 पॅकेज होते त्याची कामं 91% पूर्ण झाली आहेत. जवळपास या महिना अखेर मार्च अखेरपर्यंत आपण 96% वरती पोहोचू आणि मे अखेर आपण 100% पर्यंत पोहोचू. याच्यासोबत शौचालयाची जी कामं सुरू केली होती ती सुद्धा आपली मे अखेर पूर्ण होत आहेत. शौचालयाची हाऊसकीपिंग चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपण दक्ष आहोत. प्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याने हँडल करण्यासाठी धूळमुक्त ठाणे हे जे आपला उद्देश आहे, डीप क्लीनचा फार बाय द वे चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला उपयोग होताना दिसतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर सुरू झालं आणि त्याचा मुंबईमध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये जो फायदा झाला तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहता येईल. हे संपूर्ण वर्षभर राबवण्याचा या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. त्याचवेळी रोड स्वीपिंग जी आहे ती मेकॅनिकल पद्धतीने जर केली, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फॉगिंग, स्प्रेइंग जे पाण्याचं आहे ते जर आपण करू शकलो, रस्ते धुण्याचं जी बाब आहे ती डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते. ह्या सगळ्याच्या माध्यमातून धूळमुक्त आणि प्रदूषणमुक्त ठाणे याच्यासोबत जी लागवडीची बाब आहे त्याच्यासाठी अर्बन फॉरेस्ट, बांबू लागवडीवरती भर देणं. डीप क्लीन मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते की जे आपले मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन पडलेली दिसते आणि त्यात लोक कचरा वगैरे टाकत राहतात. तिथे आपण बांबू प्लांटेशन करावं आणि जे बांबू जे शासनाचा गट आहे, अभ्यास गट आहे, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू प्लांटेशन. आणखी एक बाब या ठिकाणी नोंद घेण्यासारखी, नाशिक रस्ता म्हणा किंवा काही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावर डेब्री पडताना दिसतो. हा सगळा डेब्री पडणारा एरिया फेन्सिंग करून तिथं बांबू प्लांटेशन करणं प्रस्तावित आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आता हा चोर पोलीसचा खेळ चालूच राहतो. आपण डेब्री काढणार, परत टाकणार, कुठं पेनल ऍक्शन काही दिवस होत नाही. यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्यावरती बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून एक उपाय आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल.